have been similar charges against Mr. Tilak in the past. But there are no changes in his behavior despite of its punishment. Besides Pune, Kesari is now popular in Bombay too. This kind of writing instigates the reader to revolt against the British government, which is why charging him under the Sedition Act is legal. That's all, Your Honor. My lord, माझे अशील मिस्टर टिळक पेशे से ये पत्रकार है, पर अब देखिए सरकार हमेशा इन्होंने लिखे हुए शब्दों में बार बार सरकार के खिलाफ चीजें ढूंढने की कोशिश करते हैं। अब आप ही बताइए, इसमें इनका क्या कसूर? वो तो बस अपना काम कर रहे हैं। Am I right, Mr. Branson? Objection, Your Honor. Just pay attention to what the accused had stated in it. This is a direct threat. My lord. Mr. Branson seems to be in a hurry to give final verdict. बहुधा त्यांना या नरकेसरीच्या सुटकेची भीती वाटत असावी. ऑर्डर ऑर्डर. माय लॉर्ड, कोर्टाने खटल्याची पुढची तारीख सोमवारी नेमली. त्यामुळे माझी कोर्टाला विनंती आहे की माझे अशील बळवंतराव टिळक यांना जामिनावर सोडावे. त्याबद्दलचा अर्ज मी कोर्टात आधीच सुपूर्द केलाय. कारण जर हा खटला सेशन कमिट करायला उशीर झाला तर पुढल्या 3 महिन्यानंतर दुसरं सेशन भरेल आणि त्यावेळेला केसरी खटल्यावरची सुनावणी होईल. म्हणजेच माननीय कोर्ट यांनी त्यांचं काम पाहिलं होतं. आज तोच युक्तिवाद मी करतोय तर जामीन फेटाळणे हे आश्चर्याचं नाहीये का? मिस्टर जीना, यासाठी तुम्ही घसाफोड करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आजच्या घडीला टिळकांना जामिनावर सोडणे शहाणपणाचे ठरणार नाही. आणि इतकेच नव्हे, तो कोर्ट असं का करत आहे याची कारण न सांगणेही शहाणपणाचे ठरणार आहे. सबब हा जामीन मी नाकारत आहे.
मिळेल, जामीन मिळेल आणि हे लवकरच घरी येतील. पहिल्यांदा का घडतंय हे? ब्रिटिश कायदा पाळणारे आणि कायद्याचा आदर करणारे आपण जर आपला युक्तिवाद जोमाने मांडला, साक्षीदार उभे केले, सरकारचं जे काही म्हणणं आहे ते खोडून काढलं, तर आपण अजूनही जिंकू शकतो. म्हणजे मी ते करू शकतो असं मला वाटतं. बळवंतराव, तुम्ही विश्वास बाळगा. हा आजचा दिवस आपला नव्हता, पण उद्या आपण जेव्हा परत कोर्टात उभे होऊ तेव्हा जिंकायच्या तयारीनेच. हा बस तुम्ही इतक्यात माघार घेऊ नका, बस इतकंच सांगायचंय मला. माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. मुळातच ही लढाई जिंकण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आहे, त्यामुळे हार मानायची नाही. जिंकणे हा एकमेव पर्याय आहे. तुम्ही काय, मी काय, किंवा संबंध हिंदुस्थान जिंकणारच. वा, तुमच्याकडनं याच उत्तराची अपेक्षा होती बळवंतराव. तुमच्या या आशावादाने मला एक वेगळंच बळ आलंय. आता तुम्ही बघाच, उद्या कोर्टात साक्षीदाराला आणि वकिलाला त्यांच्याच शब्दात अडकवून आपल्याला हवे त्या बाजूने वक्तव्य कसं वदवून घेतो ते बघाच तुम्ही. बळवंतराव, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही दुसऱ्या वकिलाचा विचार नक्कीच करू शकता. त्यात माझी काहीच हरकत नाही, कारण तुम्ही तुरुंगात न जाणे हे माझ्याकरता सर्वात जास्त महत्वाचं आहे. बाकी खटला कोणी का लढे ना, इन्शाअल्लाह जीत आपलीच होणार आहे. जिना, देशातला सगळ्यात हुशार वकील इथे माझ्या समोर या क्षणी उभा असताना मी आणखी कुणाकडे कशात जाऊ? तुमच्या ज्ञानावर, वकिली चातुर्यावर मला 100% खात्री आहे. माझे मत जरा निराळे आहे. काय मत आहे बळवंतराव? मोकळेपणाने बोला. बघा, तुमच्यासारखा लोकनेता तुरुंगात राहणे हे आपल्या देशासाठी, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी हिताचं नाहीये. माझ्याकडनं जे जे होईल ते सगळे प्रयत्न मी करणारच. ताई, अहो तो डॅनियल बघा, घरात वादळासारखं फिरतोय. अगदी पुस्तकं, सामान सुमान सगळं विखरून पडलंय. हो, उच्छाद मांडलाय त्याने. बर, मग घरात एवढं सगळं घडतंय आणि तुम्ही अशा शांत कशा? मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? ते झडती घ्यायला आलेत, त्यांना झडती घेऊ दे. या घरात त्यांना सापडेल असं स्फोटक दुसरं काही नाही. जे होतं ते यांचं विचार करणारं डोकं, ते तर त्यांना कधी ताब्यात घेता यायचं नाही. मग मी कशासाठी हताश होऊ? आणि आपल्या गुरुविरुद्ध यांनी साक्ष देण्याचं धाडसच कसं केलं?
सायलेन्स. युअर डिफेन्स मिस्टर टिळक. जज साहेब, नेमकी परिस्थिती काय होती हे ठरवण्याकरता हे लेख दाखल करायचं असतील तर करावे, परंतु यातून माझा हेतू वाईट होता किंवा चुकीचा होता हे ठरवण्याकरता त्याचा उपयोग करता येणार नाही. आणि हे सिद्ध करण्यासाठी मला त्यांची उलट तपासणी करायची आहे. परमिशन ग्रांटेड. जोशी, हे लेख आपण भाषांतरित केलेत का? नाही, सर्व लेखांची भाषांतरे मी केलेली नाही. दिनांक 12 मेच्या अंकातील लेखाचे भाषांतर मी केलेत. एका लेखाच्या भाषांतराशिवाय इतर लेखांची भाषांतरे मी मुळाशी ताडून पाहिली आहेत. काय जाणवले पडताळणी करताना? कोर्टापुढे असलेली हायकोर्टाची भाषांतरे व माझी भाषांतरे यात फरक आहे, पण तो लहान सहान बाबतीत आहे. म्हणजे दोन्ही भाषांतरे सारखी नाहीत, त्यात तफावत आहे असे आपले म्हणणे, बरोबर? हो, म्हणजे तसंच काहीच. मग यातले कोणते भाषांतर ग्राह्य धरावे असे आपल्याला वाटते? जिथे हायकोर्टाची व माझी भाषांतरे यात फरक आहे तिथे मी हायकोर्टाची भाषांतरे अधिक ग्राह्य समजतो. कोर्टापुढे असलेले भाषांतर सर्व ठिकाणी नसले तरी बहुतांशी बरोबर आहे. नेमके कधी केले आपण हे भाषांतर, आठवते का आपल्याला? याखाली 24 जून अशी तारीख आहे आणि मी नेमकं कोणत्या तारखेला भाषांतर केलं हे मला सांगता यायचं नाही. आपल्याच शाळेतून शिकून बाहेर पडलेला विद्यार्थी आपल्याच शिक्षकांच्या विरोधात कसा काय बोलू शकतो? तू जरा शांत होतोस का? कसा काय शांत होऊ? इथं बैस. मी बैस म्हणतेय ना, बैस खाली. घे. प्रत्येकाचे आपापले प्रश्न असतात बाबा. ह्यांच्यासारखी व्यक्ती विरळा आणि सगळ्यांना त्यांच्यासारखे घरादारावर निखारे नाही ना ठेवता ये. आणि म्हणूनच तुझे वडील लोकमान्य आहेत ना? अगं हो, पण म्हणून हे असं करायचं? सगळ्यांना एकाच तराजूत तोलून कसं चालेल बाबा? आणि हा असा रागराग करून तरी काही उपयोग आहे का? उलट आता त्यांच्या गैरहजेरीत त्यांचं काम बंद पडणार नाही हे तुला बघावं लागेल. जरा आता कर्त्या माणसासारखा वाग घरातल्या. हा पोरकटपणा पुरे झाला काय? हो. ऑर्डर ऑर्डर. हे कार्ड पुरावा म्हणून घेण्यास काहीच हरकत नाही. अहो हा तर सरळ सरळ अन्याय. हा डाव आहे टिळकांना अडकवण्याचा. शांतता शांतता राखा. कोर्टात शांतता न राखणे हा कोर्टाचा अपमान आहे. यापुढे जो कोणी बोलेल त्याला कोर्टाच्या बाहेर काढण्यात येईल.
गिरणी कामगारांनी लोकमान्य टिळकांना पाठिंबा दिला असं आम्हाला कळलं. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या पाठिंब्याचा त्यांना फायदा होईल का? का नाही होणार? हे देशातील प्रत्येक देशबंधू टिळकांच्या सुटकेसाठी रस्त्यावरती उतरेल. त्यांचं आम्हा गिरणी कामगारांवरती फार प्रेम आहे आणि त्यांना आज आमच्या पाठिंब्याची गरज आहे, म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलोय. आज 4 दिवस झाले खटला उभारून, अजूनही टिळक महाराजांची सुटका झालेली नाही. आजपासून म्हणजे 17 जुलै पासून आम्ही सर्व कापड गिरण्या बंद ठेवून संप पुकारत आहोत. हो, 35,000 गिरणी कामगार आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. याची सरकारने दखल घेत टिळक महाराजांना सोडावं. हो, आम्हा गिरणी कामगारांच्या संपामुळे पोलिसांनी त्यांचे बंदोबस्त कडक केलेत ना. ठीक आहे, आम्ही शांत बसणार नाही. टिळकांना शिक्षा झाली तर आम्ही पुन्हा संपावरती जाऊ. लोकमान्य टिळकांचा, लोकमान्य टिळकांचा, लोकमान्य टिळकांचा. असे असताना प्रचलित विषय सोडून देऊन मी काय वेदांतावर किंवा इजिप्तमधील शिलालेखांवर लेख लिहायला हवे होते काय? हे माझं कर्तव्य आहे? मुळीच नाही. बॉम्बस्फोटासारखे प्रखर विषय चालू असताना मला माझे मन प्रामाणिकपणे व्यक्त करणे जरुरी होते. कुत्र्याला वाईट नाव द्या आणि मग त्याला फासावर चढवा, अशी इंग्रजीत म्हण आहे. त्याप्रमाणे भाषांतरात माझ्या प्रतिकूल असे शब्द वापरण्यात आलेले आणि या चुकीच्या भाषांतराच्या जोरावर आता मला शिक्षा ठोठावली जाणार आहे. खरे तर हे भाषांतर चुकीचे आहे हे जेव्हा मी सांगितले तेव्हाच माझी निर्दोष मुक्तता व्हायला हवी होती. मुझफ्फरपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांविषयी, अत्याचारांविषयी चर्चा ही अँग्लो इंडियन वृत्तपत्रांनी सुरू केली. बरं, इतकी बेताळ टीका हिंदी समाजावर केल्यानंतरही आम्ही उलट टीका न करणे हे मनुष्य स्वभावास अनुसरून नाही. इतकी टीका झाल्यानंतर, इतके आघात झाल्यानंतर आम्ही स्वस्थ बसणे याने खरं तर आम्ही आमचे कर्तव्य बजावले नाही या गुन्ह्यास आम्ही पात्र ठरलो असतो. वर्तमान पत्रकारांचा धंदा हा जबाबदारीचा असतो याची मला पुरेशी जाणीव आहे आणि ती जाणीव लक्षात घेऊनच, ती जाणीव ठेवूनच आम्ही अँग्लो इंडियन वर्तमानपत्रांना उत्तर दिले. आणि आम्ही असे त्यात लिहिले तरी काय? आम्ही अँग्लो इंडियन पत्रांच्या तोंडीची कडक भाषा न वापरता तुलनेने मवाळ शब्दात प्रत्युत्तर दिले तरी त्याचा त्रास आम्हालाच पोहोचावा याचा अर्थ काय? बरं, ते प्रत्युत्तर दिले त्या लेखाचा मथळाही आहे देशाचे दुर्दैव. म्हणजे काय? मुझफ्फरपूरमध्ये बॉम्ब हल्ले झाले हे दुर्दैव. अँग्लो इंडियन वृत्तपत्रांनी कसलाही विचार न करता कडक शब्दात आमच्यावर वाटेल ती टीका करावी हे दुर्दैव. इंग्रज सरकारने आमच्यावर आघात करावेत, अत्याचार करावेत हे दुर्दैव. एकूण सगळ्या प्रकारचे दुर्दैव. ही वेळ आणीबाणीची आहे. तुम्ही आम्हाला द्याल तितकी मदत आम्हाला हवी आहे. हिंदी मानाप्रमाणे मला आता उतरती कळा लागलेली आहे. आता मी पुढची काहीच वर्ष जगणार याची मला कल्पना आहे. परंतु जो निकाल तुम्ही आता लावाल तो पुढे जाऊन लोक ठरवतील बरोबर आहे का चुकीचा. त्यामुळे तुम्ही आता लावत असलेला निकाल हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातला अतिशय महत्वाचा निकाल आहे आणि त्यामुळे तुमच्या मथळ्यावर, त्यामुळे तुमच्या शिरावर मोठी जबाबदारी आहे. अशा प्रकारचे पत्र चालवणे हे एक देशावरील अरिष्टच आहे. आणि ज्या गुन्ह्यांबद्दल तुम्हाला गुन्हेगार ठरवण्यात आलेला आहे त्याकडे आणि माझ्या कर्तव्य कर्माकडे पाहता जी शिक्षा मी तुम्हाला आता देत आहे त्यापेक्षाही सौम्य शिक्षा तुम्हाला देता येईल असं मला वाटत नाही.
तुमची परिस्थिती व वय लक्षात घेता, शिवाय शांतता, सुव्यवस्था आणि ह्या देशावर जे तुमचे प्रेम आहे असं तुम्ही म्हणता, त्या देशाच्या शांततेचा आणि सुव्यवस्थेचा विचार करता तुम्ही काही काळ या देशाच्या बाहेर राहणं मला अत्यंत इष्ट वाटत आहे. ज्या गुन्ह्यांसाठी तुम्ही दोषी आढळून आलेले आहात त्यासाठी 124 अ कलमानुसार पहिल्या 2 आरोपांबद्दल मी तुम्हाला प्रत्येकी 3 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा देत आहे. या दोन्ही शिक्षा तुम्हाला एका मागोमाग एक भोगायच्या आहेत. म्हणजे एकूण 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा मी तुम्हाला देतो. आणि त्याचबरोबर 1000 रुपयाच्या दंडाची ही शिक्षा मी तुम्हाला ठोठावत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा.